नमस्कार. सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही सगळे? आशा करते छानच असाल आणि छानच राहा. मी आहे रुपाली आणि आपला आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर उन्हाळा चालू झाला का आपल्या सगळ्या बायकांची लगबग असते, ती म्हणजे मसाला आणि वाळवण करणं. उन्हाळ्यात जे जे पदार्थ बनवून वर्षभर टिकेल असं करून ठेवणं. तर त्याच्या मागे आपण सगळ्या बायका असतो आणि प्रत्येक वर्षी प्रत्येक गृहिणीच्या घरामध्ये बटाटा वेफर्स बनलाच जातो आणि तो सगळ्यांना आवडतो, त्याच्यामुळे आपण प्रत्येक वर्षी करतो. तर मग म्हटलं चला आज बटाटा वेफर्सची आज आपण रेसिपी घेऊन येऊया. तर इथे मी 3 किलो बटाटे घेऊन आलीये. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण पूर्ण टिप्स आणि ट्रिक्स सहित मी तुम्हाला ही रेसिपी किंवा बटाटे वेफर्स कसे बनवायचे तर हे मी तुम्हाला दाखवते, किंवा मी कसे बनवते हे मी तुम्हाला दाखवणार आहे. कारण चिप्स कसे पाडायचे, ते कुठे सुकवायचे आणि ते बटाटा वेफर्स किंवा बनलेले नंतर ते काळे पडू नये म्हणून काय करायचं, आणि ते तेलात टाकल्या लगेच करपणारही नाही, तर यासाठी काय करायचं, ह्या सगळ्या टिप्स मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला अजिबात विसरू नका. तर व्हिडिओला स्टार्ट करूया. चला तर मग. इथे मी 3 किलो बटाटे घेतलेत वेफर्स बनवण्यासाठी. तर आमच्या साहेबांनी बाजारातून खूप मोठे असे बटाटे नव्हते आणले. तर बाजारात बघा वेफर्सचे मोठे बटाटे पण मिळतात, कारण मग मोठे घेतले तर त्याचे चिप्स पण मग मोठे पडतात, कारण मग वाळल्यानंतर ते अजून छोटं दिसतं. तर यांनी मीडियम साईजचे बटाटे आणले होते. त्यांना मी बोलली होती का मोठे मिळाले तर मोठे आणा, ते काही शोधत बसले नाही. तर त्यांना मिळाले तसे ते घेऊन आले. पण जर तुम्हाला छोटेच वेफर्स पाहिजे असतील तर मग मीडियम साईजचे आणा बटाटे, नाही तर मग मोठे पण मिळतात, कारण आता उन्हाळ्याच्या दिवसामध्ये बटाटे वेफर्ससाठी मोठे बटाटे पण येतात, तर ते घेऊन या. पण मग एक काळजी घ्यायची का बटाटा हा नवीनच असायला पाहिजे आणि त्याची साल अशी पातळ असायला हवी, म्हणजे त्याच्यामध्ये जास्त स्टार्च नसतं नवीन बटाट्यामध्ये. तर तसे घेऊन या, त्याचे वेफर्स छान होतात. आणि इथे बघा तसवायची कशी मस्ती चालली आहे. झुल्यामध्ये असा बसलेला तो, आणि एकदम शांत असं त्याला झोप पण आलेली, पण तो एकटाच शांत बसलेला, हसत एकटाच विचार करत, असा काही त्याचा काही त्रास नव्हता, तो मस्त असा बसलेला होता. आणि तो बसलेला इथं. तर तोपर्यंत माझ्या सगळ्या 3 किलोच्या बटाट्याचे साल काढून झाली आणि त्याच्यानंतर मग मी इथे स्लाइस करायला घेतली, चिप्स करायला घेतले. तर बघा इथे बटाटे साल काढून झाल्यानंतर पण आणि त्याचे चिप्स पाडल्यानंतर पण शक्यतो ते पाण्यामध्येच ठेवायचे, कारण मग बटाट्यावरती कोणतीही प्रोसेस केली तरी ते पाण्यातच ठेवायचं, कारण मग ते लगेच काळं पडतं म्हणून. तर त्याचे बघा स्लाइस मी असे काढले. तर माझा असा प्रॉब्लेम झालेला का जे माझ्याकडं हे जे स्लाइस करायचं जे मशीन किंवा जे हे समोर दिसतंय ना, ज्याच्यानं मी स्लाइस करतीये बटाट्याची, तर ते खूप जास्त असं पातळ होतं. त्याच्यामुळे मी खूप जास्त जोर लावून त्याचे स्लाइस करत होती, पण कारण ते जाड व्हावं म्हणून. पण माझ्या ज्या चिप्स आहेत त्या जाडच नव्हत्या पडत, कारण ते आहे त्याचं खूप कमी अंतर होतं आणि त्याच्यानं ते बटाट्याचे स्लाइस आहे ते बघा पातळच पडत होत्या. तर खूप जास्त पातळ आपल्याला अजिबात करायचं नाही. तेवढी काळजी आवर्जून घ्यायची का बटाट्याचे स्लाइस करताना एकदम पातळ अजिबात झाल्या नाही पाहिजे आणि खूप जास्त जाड पण नाही झाल्या पाहिजे, मीडियम झाल्या पाहिजे, कारण पातळ झाल्या का नंतर मग सुकल्यानंतर ते अजून पातळ होतं आणि मग तळल्यानंतर ते करपतं म्हणून. तर इथे बघा माझ्या सगळ्या स्लाइस करून झाल्या आणि त्याच्यानंतर आपण पाण्यातून धुवून घ्यायचं. तर 4 ते 5 वेळा पाण्यातून धुवून घ्यायचं ते, कारण ते बघा जेवढं तुम्ही धुवून घ्याल तेवढ्या वेळा ते पाणी एकदम पांढरं शुभ्र असं निघतं, कारण ते त्या बटाट्यामधलं स्टार्च असतं तर ते निघत असतं. तर जेवढ्या वेळा तुम्ही ते धुवून घ्याल तेवढ्या वेळा ते काढून टाकायचं, म्हणजे त्याच्यामुळे बटाटा आपला अजिबात काळा पडणार नाही, वेफर्स आपले काळे पडणार नाहीत. म्हणून ते 4 ते 5 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं. आणि ते पाणी धुवून घेताना डायरेक्ट पातेलं वाकडं करून पाणी काढायचं नाही, जसं मी करतेय का जे म्हणजे पाण्यातून
डायरेक्ट उचलून दुसऱ्या भांड्यामध्ये ठेवायचं, कारण मग ते पातेलं वाकडं केलं का पाणी पाणी निघून जातं आणि स्टार्च तसंच राहतं. म्हणून ते बघा जसं मी उचलून टाकतेय त्या पद्धतीनं 4 ते 5 वेळा पाण्यातून धुवून काढायचं, म्हणजे त्याच्यातला पांढरापणा सगळा निघून जातो. आणि हे बघा जोपर्यंत पाणी असं स्वच्छ होत नाही तोपर्यंत धुवून काढायचं. आणि आता बघा हे सगळं पाणी स्वच्छ दिसतं, त्याच्यातलं बऱ्यापैकी स्टार्च निघालंय. तर आता चिप्स पाडून झाल्या का संध्याकाळी असं एका पातेल्यामध्ये सगळे वेफर्स घ्यायचे आणि पूर्ण पाण्यात बुडतील असे ते वेफर्स ठेवायचे आणि त्याच्यामध्ये ही तुरटी घ्यायची आणि तुरटी त्याच्यामध्ये टाकायची. आता कोण कोण रात्री पाण्यामध्ये भिजत घालताना तुरटी टाकत नाही, पण मी टाकते. तर तुरटी मी अशी फोडून घेतली आणि ती पाण्यामध्ये मिक्स केली. तर थोडीशी टाकली तरी पण चालते, त्याचा काय असं काय अंदाज नाही. मी जसा एखादा खडा घेतला तसा टाकला, त्याच्यात दुसरं काही टाकलं नाही, मीठ वगैरे काहीच नाही टाकलं. आणि ते रात्रभर तसंच फुल पाण्यामध्ये भिजत ठेवले ते वेपर्स बटाट्याचे. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी बघा असे दिसतायत, ते एकदम पांढरे, अजिबात ते काळे पडत नाही तुरटीमुळे. आणि मग ते परत त्या पाण्यातून मी काढून दुसऱ्या भांड्यामध्ये घेतले आणि ते पाणी ओतून दिलं. आणि मग हे बघा असे झाले सगळे, मी काढून घेतले. आणि मग आता माझ्याकडे छोटे पातेलं होते म्हणून मग मी परत दुसरं एक मोठं पातेलं घेतलं आणि मी एकाच भांड्यामध्ये एकाच वेळी शिजवून घेणार होती. जर तुमच्याकडे मोठं पातेलं नसेल तर मग तुम्ही दोन वेळा पण शिजवून घेऊ शकता. तर मी एकाच पातेल्यामध्ये घेतलं आणि बटाटे वेफर्स 2 पातेल्यामध्ये काढून ठेवले. तर आता इथे मी 4 चम्मच मीठ, म्हणजे 4 टेबलस्पून, 3 किलो बटाट्याला मी 4 चम्मच मीठ टाकलं. तर एकदम परफेक्ट मेजरमेंट आहे हे 4. जर तुम्हाला अजून थोडंसं खारटपणा पाहिजे असेल तर 4.5, त्याच्यापेक्षा जास्त नका टाकू, नाही तर मग बटाटे वेफर्स खूप जास्त खारट होतील. तर खूप जास्त कमी पण नाही आणि खूप जास्त खारट पण नाही, या पद्धतीनं 4 चम्मच मी टाकले होते. तर ते एकदम छान होतं, व्यवस्थित परफेक्ट मेजरमेंट होतं. आणि मग ते त्याला आणि थोडीशी 1 पाव चम्मच त्याच्यामध्ये परत मी तुरटी टाकली होती चेचून अशी बारीक करून. पाव चम्मच तुरटी आणि 4 चम्मच मीठ असं मी टाकलं होतं 3 किलोच्या बटाट्यासाठी. आणि मग त्या पाण्याला चांगली उकळी येऊ दिली. आणि उकळी आल्यानंतर मग हे सगळे जे चिप्स होते बटाट्याचे ते त्याच्यामध्ये टाकून घेतले आणि त्याच्यावरती झाकण ठेवलं आणि ते सगळं 1-2 वेळा चांगलं मिक्स करून घेतलं, वर खाली असं करून घेतलं. तर आता हे बटाटे म्हणजे शिजले कसे हे कसं ओळखायचं, तर बघा थोडा वेळ झाला का मग आपण चेक करायचं. एखादी स्लाइस घ्यायची आणि ती अशी तोडून बघायची, किंवा अशी आपण कागद फाडतो त्या पद्धतीनं फाडून बघायची. जर नॉर्मल व्यवस्थित ती अशी जर ती फाटली गेली तर समजायचं आपले बटाटे शिजले चांगल्या प्रकारे. तर इथे बघा मी असं तोडून घेतलं, तरी ते थोडासा कच्चापणा होता, म्हणून मग मी ते टाकलं आणि परत अजून 3-4 मिनिटं मी तसंच शिजवत ठेवलं. आणि त्याच्यानंतर मग मी ते वेफर्स गाळणीने गाळून एका ताटामध्ये परातीमध्ये काढून घेतले. तर इथे माझे एकदम व्यवस्थित बटाटे शिजले आणि मग ते मी चांगलं गाळून घेतलं आणि काढून घेतलं. आता त्याच्यानंतर मग मी एक चादर टाकली आणि त्याच्यावरती हे सगळे वेफर्स आपण सुकत घालणार आहोत. तर हे वेफर्स मी कधीच बरं का मी उन्हात कधीच घालत नाही, सुकल्यानंतर पण नाही आणि अगोदर पण नाही. मी फॅनखाली किंवा घरामध्येच मी वेफर्स नेहमी वाळवत असते. प्रत्येक वर्षी मी उन्हात कधीच वेफर्स घालत नाही आणि अजिबात काळे पडत नाहीत. आता तुम्ही म्हणाल उन्हात नाही घातलं तर मग ते सुकतील कसं, अगदी छान सुकतात, मस्त सुकतात. तर आता मला हॉलमध्ये जास्त जागा नव्हती, कारण तसमय पण इकडं तिकडं फिरत असतो आणि एव्हा पण होती. तर मी इथे गॅलरीमध्ये बघा मी वेफर्स सुकत ठेवले सकाळी मग. आणि फक्त फॅन असला तरी पण भरपूर होतं त्याला. आणि मग इथं मी सगळे वेफर्स एक एक करून सुकत घातले. आणि त्याच्यानंतर मग परत संध्याकाळी मी रात्री फॅन खाली रात्रभर असे ठेवले. तर एकदम छान असे वेफर्स सुकून जातात, एकदम छान कडक होतात. त्याला ऊन पण द्यायची गरज पडत नाही. पण तरी पण सुकल्यानंतर तुम्हाला वाटलं बाबा थोडा वेळ उन्हात ठेवावे तर तुम्ही ठेवू शकता, असं काही नाही नाही ठेवू शकत असं नाही, तुम्ही उन्हात पण ठेवू शकता. पण मी कधी उन्हात नाही ठेवले. तर सुकल्यानंतर मग पूर्ण छान असे सुकून झाल्यानंतर तुम्हाला वाटलं तर थोडंफार तुम्ही ऊन द्या, काही हरकत नाही त्याला. तर इथे बघा छान असे सुकल्यानंतर असे झाले. तर सुकल्यानंतर ते अजून खूप कमी होतात ना बटाट्याचे वेफर्स, त्यामुळे मीठ टाकताना पाणी भरपूर आहे म्हणून भरपूर मीठ असं टाकायचं नाही, नाहीतर मग ते सुकल्यानंतर त्याला खारटपणा लवकर येतो. तर आता इथे बघा, तर माझं काय झालं होतं, माझ्याकडं जे स्लाइस करायचं जे मशीन होती तर ते
पात्र जे होतं तर ते खूप जास्त पातळ स्लाइस पडत होत्या, तर त्याच्यापेक्षा थोडंसं जाड असायला हवं असं घ्या तुम्ही. तर असे बघा एकदम छान आणि मस्त असे वेफर्स आपले तयार झाले.